नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे मंजिरी मिहिरला म्हणत असते, थांबव तुझं हे सगळं नाटक, बंद कर हे सगळं, तू हे नाटक करतोय हे सगळं समजलंय मला. आता शशिकला आणि घोरपडे एकमेकांकडे बघू लागतात. त्यावर नानाजीजी विचारत असतात, मंजिरी अगं काय बोलतेस तू, मिहिर नाटक का करेल हे सगळं. त्यावर लगेच आता मंजिरी मला लागते, हो, कारण मिहिर जिजीला आई अशी कधीच हाक मारत नव्हता. तो जिजीला जिजीच म्हणायचा आणि यामुळे तर आपण सगळे जिजी म्हणतोय ना तिला. मिहिरचं आणि जिजीचं काय नातं होतं हे सगळ्यांना माहिती आहे ना. मग इथेच त्यांनी मोठी चूक केली आणि ती लगेच माझ्या लक्षात आली. त्यावर लगेच आता जिजी म्हणू लागते, मंजिरी अगो तू जे काही बोलते ना ते अगदी बरोबर आहे, पण मिहिर तू असं का केलं, तू हे सगळं नाटक करतोय का, तू आम्हाला का फसवतोय, म्हणजे तुला खरंच काही आठवलं नाही का. त्यावर लगेच आता मिहिर म्हणू लागतो, मला माफ करा, मी हे सगळं नाटक केलं, पण त्या पाठीमागे माझा दुसरा कुठलाही हेतू नव्हता. मला असं वाटत होतं की नक्कीच माझ्याबरोबर जे काही घडलं आहे ना त्यातला एक व्यक्ती या घरातच आहे आणि तो व्यक्ती शोधून काढण्यासाठी मी हे सगळं नाटक केलं होतं, दुसरं काहीच नव्हतं माझ्या मनात. त्यावर लगेच आता जिजी म्हणू लागते, मिहिर अरे खोटं बोलून किती दिवस असं अडवून ठेवणार आहोत आपण. हे बघ, खोटं म्हणजे एखाद्या स्फटिकासारखं असतं, आज ना उद्या ते बाहेर फुटतंच आणि त्याचा स्फोट होतो. त्यापेक्षा माणसाने नेहमी खरं बोलायचं असतं. त्यामुळे हे बघ मिहिर, तुला सगळं काही आठवेल, तू नको टेन्शन घेऊ बरं. त्यावर लगेच आता शशिकला पुढे येते आणि लागते, जाऊबाई अहो त्याने हे सगळं आपल्या भल्यासाठीच केलं की नाही, आणि कधी कधी जर चांगल्यासाठी खोटं बोललं ना तर ते खोटं नसतं हो जाऊबाई, हो की नाही घोरपडे. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, अगदी बरोबर. त्यावर लगेच आता जिजी म्हणू लागते, काळजी करू नको मिहिर, अरे असं खोटं बोलून काही होणार नाही, एक ना एक दिवस ती राणी कोण आहे तिचं सत्य आपल्यासमोर येईलच, चल बरं, असे म्हणत सगळे आतमध्ये निघून जातात. त्यावर मंजिरी मनाशीच म्हणू लागते, जिजी उद्याचं मला माहिती नाही, पण आज थोडक्यात सत्य येता येता राहिले. आज जर मी इथे येऊन माझा सगळा भूतकाळ तुम्हाला सांगितलं असता तर माझं सत्य सगळं तुमच्यासमोर आलं असतं. आणि जिजी मला तुझा विश्वासघात नाही करायचं आहे गं, मला तुझ्या मनातनं नाही उतरायचं आहे आणि मी ती होऊ देणार नाही. त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल, असे आता मंजिरी मनाशीच म्हणत असते. तेवढ्यात आता तिला एक मेसेज येतो. आता मंजिरी पटकन तो मेसेज वाचते. तर आता तिने जी मुलगी कामाला लावलेली असते, रायाचा पाठलाग करत असते, तिचा मेसेज असतो, लवकरात लवकर मला भेटायला आहे. आता मंजिरी तडक तिला भेटण्यासाठी निघालेली असते. तर इकडे आता गावात एका झाडाखाली मंजिरी तिची वाट बघत असते. तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते, काय येत नाही ही, किती वेळ झालाय, केव्हाची वाट बघते. तेवढ्यात आता एक मुलगी आलेली असते. तिनं आपला चेहरा पूर्ण झाकलेला असतो. आता लगेच ती मंजिरीजवळ येते आणि म्हणू लागते, पंढरपुरात एक नामवंत डॉक्टर आलाय, रायाने त्याची अपॉइंटमेंट पण घेतली आणि लवकरच आजच राया मिहिरला त्याच्याकडे घेऊन जाणार आहे. आणि तो डॉक्टर साधासुद्धा नाही आहे, खूपच नामवंत आहे, भल्या भल्यांचा भूतकाळ त्याने शोधून काढलाय. त्यामुळे रायाने जर मिहिरला तिकडे नेलं तर मिहिरला सगळं काही आठवेल आणि मग राणीचं सत्य लवकरच समोर येईल. त्यावर मंजिरी लागते, नाही नाही, असं कसं राणीचं सत्य लवकरच समोर येईल, मला काहीतरी करावं लागेल, मी असं होऊच देणार नाही. त्यावर लगेच ती मुलगी म्हणू लागते, पण आपण काय करणार आहोत, आपल्या हातात आता काहीच राहिलेलं नाही आहे. त्यावर मंजिरी लागते, नाही नाही, मी काहीतरी करेल आणि मिहिरला काही आठवणार नाही याचा बंदोबस्त मला करावाच लागेल, असे आता मंजिरीने ठरवलेलं असतं. तर इकडे मंजिरी घरी आलेली असते. तेव्हा लगेच आता किचनमध्ये मंजिरी येतात. जिजी आत्ता म्हणजे आपला जो काही प्लॅन असतो मिहिरला बाहेर फिरून येण्याचा आणि त्याच्याबरोबर तू जायचं, असं आता जिजीने मंजिरीला सांगितलेलं असतं. मंजिरीला हे ऐकून धक्काच बसतो. तेव्हा मंजिरी म्हणते, जिजी अगं काय बोलतेस तू, अगं तुझ्या सांगण्यावरनं मी लग्न केलं म्हणून मी काय त्याच्याबरोबर फिरायला जाऊ का, ते पण हनीमूनला. अगं हा काकू आणि घोरपडे काहीही बोलतात आणि तू त्यांचंच ऐकते का. त्यावर जिजी म्हणू लागते, हे बघ मंजिरी, मला समजून घे गं, माझ्या मुलासाठी मिहिरसाठी जा ना त्याच्याबरोबर फिरायला. तू जर त्याच्याबरोबर फिरण्याचं नाटक जरी केलं ना तरी त्याला सगळं आठवेल गं. हे बघ, त्यामुळे तुला त्याच्याबरोबर फिरण्यासाठी जावंच लागेल, माझ्यासाठी एवढं नाही करणार का तू. तेव्हा मंजिरी लागते, बाद झालं जिजी, अगं तुझ्यासाठी मी काय केलं तुला माहिती आहे ना, मी लग्नाला तयार झाले पण मी आता फिरायला नाही जाऊ शकत. ती काकू आणि तो घोरपडे हे सगळं मुद्दाम तुझ्या मनात भरवतात आणि मग
तुला तसंच बोलायला भाग पडतात. पण जीजी, यावेळेस मी आता तुझं काही ऐकणार नाही आहे. अगं, लग्नानंतर आम्ही कधी फिरायला गेलोच नाही, कारण लग्नाच्या दिवशीच तो पसार झाला होता मीर, आणि पुढं काहीच झालं नाही. मग कशाला उगाच हे सगळं करायचं? त्यावर जीजी म्हणू लागते, नाही मंजिरी, आपल्याला हे सगळं करावं लागेल गं, कारण अशामुळे मिहीरला तुझी सोबत मिळेल, आणि तुझ्याबरोबर राहून जर त्याला पाठीमागचं सगळं आठवलं तर मला माझा मुलगा परत मिळेल गं. त्यामुळे प्लीज मंजिरी, माझी एवढी इच्छा पूर्ण कर. यानंतर मी तुला काहीही मागणार नाही. तेव्हा मंजिरी लागते, नाही जीजी, यामुळे ना फक्त मला आणि रायाला त्रास कसा होईल ना, हेच त्या काकूला आणि त्या घोरपडेला हवंय, आणि म्हणून ते दोघे हे सगळं कांड करतायत. त्यावर जीजी म्हणू लागते, मंजिरी, तुला माझं ऐकावंच लागेल, आणि जर तू नाही ऐकलं तर मग बळजबरीने का होईना मी तुला हे करायलाच लावणार. आता मंजिरी मात्र जीजीकडे बघू लागते. त्याच वेळेस जीजी म्हणू लागते, हो मंजिरी, तुला माझी ही इच्छा पूर्ण करावीच लागेल. तेवढी माझी तुझ्याकडनं अपेक्षा आहे, आणि मला माहिती आहे तू नक्की होकार देशील. तुझी ही जीजी तुझ्या होकाराची वाट बघते. असे म्हणत आता लगेच जीजी तिकडनं बाहेर निघून जाते. तेव्हा मंजिरी लागते, जीजी अगं कशी अपेक्षा ठेवू शकते तू माझ्याकडनं अशी? मी नाही जाऊ शकत त्या मिहीरबरोबर फिरायला. नाही नाही, हे शक्यच नाही आहे. एकतर आधीच टेन्शन आलं आहे, राया त्या मिहीरला त्या नामवंत डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे, आणि जर राया खरंच तिकडे घेऊन गेला तर, आणि त्याला सगळं आठवलं तर, नाही नाही नाही, राणीचं सत्य समोर यायला बसलं, आणि मला ते होऊ द्यायचं नाही आहे. माझा भूतकाळ मला कधीही कुणासमोर येऊ द्यायचा नाही आहे, आणि त्यासाठी मला प्रयत्न करावेच लागतील. आणि त्यात मध्येच हे टेन्शन, मी काय काय करू जीजी, मला ना काहीच कळत नाही आहे. पण मला मिहीरचं सत्य सगळ्यांसमोर येऊ द्यायचं नाही आहे. असे म्हणत आता मंजिरी लगेच तिकडनं बाहेर निघून जाते. तर हॉलमध्ये आता मंजिरीने सगळ्यांसाठी चहा आणलेला असतो. आता मंजिरी मिहीरला चहा देते. त्यावर लगेच शशिकला लागते, मिहीर, आता लग्न झालं आहे, कसं वाटतंय तुला? मंजिरीला खूपच राग येतो. त्याच वेळेस आता मंजिरी तिकडनं आतमध्ये जाणार. ते शशिकला म्हणू लागते, मंजिरी अगं थांब त्याच्याजवळ थोडा वेळ. तेवढ्यात आता राया येतो. आता रायाला बघताच मिहीरला राग येतो. तेव्हा मिहीर म्हणू लागते, तू इथे घरात एंट्री कशी केली रे? आणि मुळात म्हणजे तुझी या घरात येण्याची हिंमतच कशी झाली? कशाला आलाय तू? त्यावर लगेच आता राय म्हणू लागते, मिहीर, मी इथे का आलोय, कशासाठी आलोय हे तुला चांगलंच माहिती. मी फक्त तुझ्यासाठी या घरात आलोय. पंढरपुरात एक नामवंत डॉक्टर आलेत, आणि त्यांची अपॉइंटमेंट पण मिळाली. त्यामुळे तुला त्यांच्याकडे घेऊन जाण्यासाठी मी इकडे आलो. तुला यायचं आहे की नाही ते सांगून टाक. त्यावर मिहीर म्हणू लागतो, नाही यायचं मला. आता नाही म्हटल्यानंतर मंजिरी तर खुश होते, कारण तिकडे जर मिहीर गेलाच नाही तर त्याला काही आठवणारच नाही. तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो, ठीक आहे, याचा अर्थ तुला तुझ्या भूतकाळात काय झालं हे जाणून घ्यायचं नाही. ती राणी कोण होती तिचं सत्य समोर येऊ द्यायचं नाही, हाच होतो ना? ठीक आहे, नको येऊ, कारण ते डॉक्टर आजचाच दिवस आहे, नसेल यायचं तर नको, चाललो मी. असे म्हणत राया निघालेले असतानाच मिहीर म्हणू लागतो, थांब, येतो मी. आता मात्र लगेच घोरपडे आणि शशिकला मिहीरकडे बघू लागतात. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, बरं झालं लवकरात लवकर तुझ्या डोक्यात प्रकाश पडला, नाहीतर शत्रू तर तुझ्या अवतीभवती वाटच बघतायत, तुझी वाट कशी लावायची ते. त्यावर लगेच मिहीर म्हणू लागतो, हे बघ राया, असं काहीही नाही आहे, तुला यायचं आहे ना मला डॉक्टरांकडे घेऊन, मग चल आपण दोघे जाऊया. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, चला चला, आम्ही पण येतो, कारण या रायावरती आमचा विश्वास नाही आहे. त्यावर राया म्हणू लागते, घोरपड्या, तुझं काय काम आहे रे? आता लग्न लावून झालं आहे ना, मग थांब की घरीच, मी जातो त्याला घेऊन, तुम्हाला तिकडे यायची काही बी गरज नाही. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, पण असं कसं तू घेऊन जाणार सरांना? नाही नाही नाही, आमचा विश्वास नाही आहे. त्यावर मी म्हणू लागतो, घोरपडे तू थांब इकडे, मी जातो रायाबरोबर. असे म्हणत आता राया मिहीरला घेऊन निघालेलं असतो. त्याच वेळेस आता इकडे रायाने त्या डॉक्टरांकडे मिहीरला आणलेलं असतं. आता मिहीरला डॉक्टर एका स्ट्रेचरवरती झोपवतात, आणि आता तिकडीकडे सर्वत्र अंधार असतो, फक्त थोडेसे कंदील वगैरे लावलेले असतात. तेव्हा ते डॉक्टर म्हणू लागतात, हे बघ मिहीर, तुला ना इथे इंजेक्शन घ्यायचं आहे ना गोळ्या घ्यायच्या आहे ना तुझं कुठलं ऑपरेशन करायचं आहे, फक्त तुला शांत अगदी रिलॅक्स राहायचं आहे, म्हणजे तुला सगळं काही आठवेल. त्याच वेळेस आता राया म्हणू लागतो, डॉक्टर, पण नक्की मिहीरला सगळं आठवेल ना? तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात, हो आठवणार, पण राया, त्यासाठी थोडा वेळ तुला बाहेर थांबावं लागेल, चालेल?
तेव्हा राया लागतो हो हो मिहीर, तुला ऑल द बेस्ट हा, सगळं काही नक्की आठवेल असे म्हणत राया तिकडनं बाहेर निघून जातो. त्याच वेळेस आता इकडे मंजिरीने आता नर्सचा पोशाख घातलेला असतो. आता मोठी टिकली लावून, चष्मा लावून, मास्क लावून मंजिरी राणी म्हणून आता मिहीरकडे निघालेली असते. आता मात्र मंजिरी मनाशीच म्हणू लागते, राया मी तुला फसवते, मी तुझ्या प्लॅनवर पाणी फिरते, पण काय करणार, मिहीरला जर सगळं आठवलं तर राणी म्हणजे मीच आहे हे सत्य तुझ्यासमोर यायला वेळ लागणार नाही. आणि म्हणूनच मला माझा भूतकाळ लपवण्यासाठी मला मिहीरला काही आठवू द्यायचं नाही आहे, म्हणून तुझ्या या प्लॅनमध्ये मला खोडा आणायचा आहे असे म्हणत आता मंजिरी नर्सच्या वेशात तयार होऊन हॉस्पिटलमध्ये आलेली असते. तर आतमध्ये डॉक्टर आता मिहीरला म्हणू लागतात, मिहीर तू कसलंही टेन्शन घेऊ नको, अगदी रिलॅक्स राहा आणि एकटक मी या ज्या मनी आणलाय ना त्याकडे एकटक लक्ष देऊन बारीक बघायचं. आता लगेच डॉक्टर तो मणी असा फिरवू लागतात. मिहीर एकटक त्याकडे बघत असतो. त्याच वेळेस डॉक्टर म्हणू लागतात, मिहीर आता तुला झोप आल्यासारखं होतंय ना, डोळे जड पडलेत ना, बोलायचं नाही, मी सांगेल तशी कृती कर. आता डोळे बंद कर आणि शांत खाली पड. आता मिहीर खाली पडलेला असतो. तेव्हा लगेच आता डॉक्टर म्हणू लागतात, आता तुला सगळं पंढरपूर दिसतंय. मिहीरला आता डॉक्टर म्हटल्याप्रमाणे सगळं पंढरपूर दिसू लागतंय. विठुरायाचं मंदिर दिसतंय तेही दिसू लागतं. आणि आता तू निघालाय तुझ्या घराकडे. तुझ्या घराकडे तुला आता बाहेर कोण दिसतंय, तुळशी वृंदावन, आणि तिथे कोण दिसतंय. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, जिजी. आता मिहीरला पहिल्यांदा जिजी दिसलेली असते. तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात, मग तिथनं तू आतमध्ये चल, हॉलमध्ये गेल्यानंतर कोणी दिसतंय का. आता नाना पेपर वाचत असतात ते मिहीरला दिसलेले असतात. तेव्हा लगेच मिहीर म्हणू लागतो, दिसले, मला नाना दिसले. त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, चला नाना जिजीची ओळख झाली, अजून कोणी दिसतंय का. पण आता मिहीर आजूबाजूला बघतो तर घरात कोणी दिसत नाही. त्याच वेळेस डॉक्टर म्हणू लागतात, मिहीर तू इकडे तिकडे शोध घे, नक्कीच तुला कोणीतरी दिसेल. तर इकडे आता मंजिरी हॉस्पिटलमध्ये आलेली असते. पण आता तिला डॉक्टरांच्या त्या रूममध्ये जाण्यासाठी नेमकं तिथे रायामध्ये उभा असतो. आता मंजिरी पटकन एका दरवाजाच्या आड लपते आणि लागते, राया मला माफ कर, पण काय करणार आहे, काही पडदे उघडू नये असंच वाटतंय मला. ते पडदे जर उघडले तर मोठा स्फोट होईल आणि तोच मला होऊ द्यायचा नाही. म्हणून मला आतमध्ये जायचं आहे आणि डॉक्टरांच्या या सगळ्या कामात अडथळा आणायचा आहे. त्यामुळे राया मला माफ कर रे, पण मी जाऊ कसं, राया तर इथेच उभा आहे, त्याने जर मला ओळखलं तर. नाही, मी काय करू, असे प्रश्न आता मंजिरीसमोर उभे असतात. तेव्हा लगेच राया मात्र मनाशीच म्हणू लागतो, खूप वेळ झाला, आता डॉक्टरांनी नक्कीच मिहीरला काहीतरी विचारलं असेल, त्याला सगळं आठवेल ना. हे पांडुरंगा मदत कर रे बाबा, ती राणी कोण आहे ना हे सत्य लवकरात लवकर कळायला पाहिजे. तिने मिहीरला का मारलं असेल, असे खूप प्रश्न माझ्यासमोर उभे आहेत. त्यामुळे लवकरात लवकर मिहीरला त्याचा भूतकाळ आठवू दे रे बाबा, आणि या सगळ्यात तू माझी नक्कीच मदत करा, असे आता पांडुरंगाकडे गारानं राया मांडत असतो. राया मात्र आता विचार करत तिथेच एका बाकड्यावरती बसतो. असं त्याने आपल्या डोक्याला हात लावलेला असतो. त्याच वेळेस आता मंजिरी डोकावून बघते आणि मनाशीच म्हणू लागते, विठुराया आता तुलाच माझी मदत करावी लागेल, मला काही करून रायाच्या नकळत आतमध्ये जायचे. आता तो बाकड्यावरती बसला याचा अर्थ तो मला बघणार नाही, मी पटकन त्याच्यासमोरनं निघून जाते, असे म्हणत आता मंजिरी तिकडे निघालेली असते. तर इकडे आता डॉक्टर म्हणू लागतात, मिहीर आठव, तुला अजून कोणी राणी वगैरे दिसते का घरात. आता मिहीर लगेच डॉक्टरांना म्हणू लागतो, हो असेल, ती किचनमध्ये असेल, असे म्हणत आता डॉक्टर म्हणू लागतात, मग तू किचनकडे जा, चल किचनकडे. आता मिहीर किचनकडे निघालेला असतो. त्याच वेळेस त्याला आता मंजिरी तुरळक दिसू लागते. म्हणजे तिचा चेहरा दिसत नसतो, ती स्वयंपाक बनवत असते ना, तिच्या पाठीच्या बाजूने तो आता तिला बघू लागतो. त्याच वेळेस डॉक्टर म्हणू लागतात, दिसली का तुला राणी, दिसली का, काय करते ती. त्यावर मिहीर लागतो, ती किचनमध्ये स्वयंपाक करते, पण ती पाठमोरी उभी, मला तिचा चेहरा दिसत नाही आहे. आता लगेच डॉक्टर म्हणू लागतात, जा तू आणखीन पुढे जा, तुला राणीचा चेहरा नक्कीच दिसेल. तर इकडे आता मंजिरी पटकन रायासमोरनं निघालेली असतानाच राया म्हणू लागतो, थांबा 1 मिनिट. आता मंजिरी घाबरते, अरे बापरे, रायाने मला ओळखलं की काय झालं असेल. आता मंजिरी इकडे तिकडे बघतच आता प्रार्थना करू लागते, विठुराया वाचव मला. त्याच वेळेस राया पटकन खाली पडलेला मास्क उचलतो आणि म्हणू लागतो, मॅडम तुमचा हा मास्क पडला होता, धरा पटकन, असे म्हणत मंजिरी पटकन तो मास्क घेते आणि आतमध्ये निघालेली असतानाच राया म्हणू लागतो, थांबा 1 मिनिट, तुम्ही आतमध्ये चाललायत का.
तेव्हा आता ती हा म्हणून अशी मान डुलावू लागते. त्याच वेळेस राहायला लागतो, मग प्लीज माझं एक काम कराल का? आमचं एक पेशंट खूप वेळचं आतमध्ये, नेमकं त्याचं काय झालं, डॉक्टर त्याचं चेकअप करताय की काय हे मला सांगाल का? मंजिरी आता मान डुलत हो म्हणू लागते. त्याच वेळेस राहायला लागतो, काय झालं, तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला आहे का? तुम्ही बोलत का नाही आहेत? किती वेळचं मीच बोलतोय, काय झालं आहे? त्याच वेळेस आता मंजिरीला काय बोलावं काही सुचत नाही. तेव्हा लगेच आता राया पुढे येणार, तेच त्याचा मोबाईल वाजू लागतो. आता मंजिरी थोडक्यात वाचलेली असते. तेव्हा लगेच आता राया आपला मोबाईल हातात घेतो आणि पुन्हा काही विचारणार, तेच मंजिरी समोर असणारं पोस्टर रायाला बोट करून दाखवू लागते. इथे मोबाईल सायलेंटवरती ठेवायचा असतो. राया पटकन सॉरी म्हणत तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस आता मंजिरी मनाशीच म्हणू लागते, वाचले, थोडक्यात वाचले. विठुराया बरं झालं, नाहीतर आज रायाने मला ओळखलं असतं ना, तर सगळं माझं भांडं फुटलं असतं आणि तेच मला होऊ द्यायचं नाही. असे म्हणत आता मंजिरी आतमध्ये निघालेली असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मंजिरी म्हणजेच राणी मिहीरच्या या भूतकाळाचं सत्य लपवण्यासाठी काय काय करणार आणि राया तिला पकडणार का, हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.